लास्ट सेशन्समध्ये ऑलरेडी आपण इनहेरिटन्स कॉन्सेप्ट स्टार्ट केला. इनहेरिटन्स म्हणजे काय की सपोज देर इज वन बेस क्लास अँड फ्रॉम दॅट यू आर क्रिएटिंग अ न्यू वन. दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ इनहेरिटन्स. हाऊ टू अचीव इनहेरिटन्स, हाऊ टू क्रिएट अ डिराइव्ड क्लास, दॅट एव्हरीथिंग वी हॅव सीन इन द प्रिवियस सेशन्स. अगेन वी हॅव सीन डिफरंट टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. नाव या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हर्च्युअल बेस क्लास कॉन्सेप्ट. इनहेरिटन्स कॉन्सेप्टमध्ये आपण एक क्लास असतो आणि त्याच्यावरून नवीन क्लास क्रिएट करतो. जो ऑलरेडी क्रिएटेड क्लास आहे त्याला आपण काय म्हणतो, बेस क्लास म्हणतो. आणि जो न्यूली क्रिएटेड क्लास आहे त्याला आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्लास म्हणतो. मग ऑलरेडी क्रिएटेड क्लासला बेस क्लास असं आपण डिफाईन कुठं करतो. सी वी आर क्रिएटिंग अ नॉर्मल क्लास. सी नॉर्मल आपण एक क्लास क्रिएट करतोय, लेट क्लास XYZ एनिथिंग. याच्यामध्ये समथिंग आपण लिहिलं आहे, सम डेटा मेंबर्स आर देअर, सम मेंबर फंक्शन्स आर देअर. आता याच्यावरून आपण एक नवीन क्लास क्रिएट करतो, लाईक क्लास लेट PQR एनिथिंग. आणि इथे काय लिहितो आपण, लाईक पब्लिक XYZ. दिस इज जस्ट अ बेस क्लास अँड डिराइव्ड क्लास कॉन्सेप्ट. मग मला सांग की इथे जो क्लास आहे XYZ, ओके, XYZ हा बेस क्लास आहे, हे कुठे डिक्लेअर केलं आपण, डिक्लेअर कुठे केलं की XYZ इज अ बेस क्लास. आपण नॉर्मल तर क्रिएट केला आहे क्लास जस्ट लाईक अदर क्लासेस. आत्तापर्यंत आपण जसे क्लास क्रिएट करत होतो तसं तर क्रिएट केलं आहे. मग हा XYZ हा बेस आहे हे कळतं कसं काय. आपण इथे डिक्लेअर करतो XYZला बेस, कळतं आहे. म्हणजे या डिक्लेरेशनमध्ये व्हेनेवर वी आर क्रिएटिंग एनी डिराइव्ड क्लास, जेव्हा आपण एखादा डिराइव्ड क्लास क्रिएट करतो तेव्हा त्याच्या डिक्लेरेशनमध्ये आपण मेन्शन करतो आहे की XYZ इज अ बेस क्लास. म्हणजे बेस क्लासच्या डिक्लेरेशनमध्ये आपण काही केलं का, नाही. बट आपण इथं स्पेसिफाय केलं ना की XYZवरून हा क्रिएट झाला. म्हणजे आपण इथे कन्सिडर करतो आहे की दिस XYZ इज अ बेस फॉर दिस क्लास, कळतं आहे. म्हणून आपण XYZला बेस क्लास म्हणणार आणि डिराइव्ह. पण ॲक्च्युली आपण डिक्लेअर कुठे करतो त्याला, दिस इज अ बेस दॅट इन द डिक्लरेशन ऑफ डिराइव्ड क्लास. डिराइव्ड क्लासच्या डिक्लरेशनमध्ये आपण मेन्शन करतो की XYZ हा बेस आहे. आता XYZ बेस क्लास झाला, कळालं. जर मी हा क्लास कन्सिडरच नाही केला तर XYZ विल बी द नॉर्मल क्लास, कळतं. PQR इज ऑलवेज डिराइव्ड क्लास असं आपण म्हणणार आहे का, तर तो डिराइव्ह झाला आहे बेसवरून, सम बेसवरून, कळालं. मग आता आपल्याला जो आज कॉन्सेप्ट बघायचा आहे दॅट इज अ व्हर्च्युअल बेस क्लास. व्हर्च्युअल बेस क्लास म्हणजे तुम्ही जेव्हा XYZ इकडे डिराइव्ह करताल तेव्हा त्याला नॉर्मल बेस म्हणून ट्रीट नाही करायचं आहे, व्हर्च्युअल बेस म्हणून ट्रीट करायचं आहे. दॅट इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल बेस क्लास. मग त्याची रिक्वायरमेंट कधी असते, कसं करायचं, तर एव्हरीथिंग आय एम गोइंग टू एक्सप्लेन नाव. याची रिक्वायरमेंट कधी असते तर यू नो डायमंड इनहेरिटन्स आपण डिस्कस केला आहे. डायमंड इनहेरिटन्स म्हणजे कसा असतो की लाईक दिस, की देअर इज सपोज अ स्टुडंट क्लास. एक्झाम्पल, याच्यावरून आपण दोन क्लासेस क्रिएट केलेत, लाईक हिअर टेस्ट क्लास अँड हिअर इज अ स्पोर्ट्स क्लास सपोज, अँड दिस वन इज अवर बेस क्लास दॅट इज स्टुडंट. ओके, म्हणजे स्टुडंट इज अ बेस क्लास, त्याच्यावरून आपण दोन क्लासेस क्रिएट केले, टेस्ट अँड स्पोर्ट्स. व्हॉट टाईप ऑफ इनहेरिटन्स, हायरार्किकल. सी मोर दॅन वनवरून आपण एक क्लास क्रिएट करत असेल तर दॅन दॅट इज अ मल्टिपल. पण एकावरून दोन क्रिएट करतो आहे दॅट इज ऑलवेज हायरार्किकल, रिमेंबर. आता याच्यावरून आपण एक क्लास क्रिएट करतो आहे दॅट इज अ रिझल्ट क्लास, देन दिस इज नथिंग बट अ मल्टिपल. इथे टेस्ट आणि स्पोर्ट्सवरून आपण रिझल्ट क्रिएट केला, दिस इज अ मल्टिपल इनहेरिटन्स, कळतं आहे. मग आता हे कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे हा काय आहे की हायब्रिड इनहेरिटन्स आहे. आणि हायब्रिडमध्येच हा कोणता इनहेरिटन्स आहे, दॅट इज अ डायमंड. आता या टाईपचा जेव्हा इनहेरिटन्स असतो तेव्हा काय प्रॉब्लेम येणार आहे तो आपल्याला आधी डिस्कस करायचा आहे. मग आपण हा व्हर्च्युअल बेस क्लास काय यूज करतो किंवा कसा डिक्लेअर करतो ते आपण एव्हरीथिंग बघूया. तर फर्स्ट थिंग इज, सी आपण नॉर्मली काय म्हणतो की जेव्हा आपण एखादा डिराइव्ह क्लास क्रिएट केला की बेसचे सगळे फीचर्स हे ॲटोमॅटिकली डिराइव्हमध्ये येतात. ओके, मग बेसचे सगळे फीचर्स डिराइव्हमध्ये येणार म्हणजे काय होणार इथे की स्टुडंट्सचे ऑल फीचर्स टेस्ट आणि स्पोर्ट्समध्ये आलेत. ओके, आणि जेव्हा आपण रिझल्ट क्लास क्रिएट करतो युजिंग टेस्ट अँड स्पोर्ट्स बोथ ॲज अ बेस, म्हणजे रिझल्ट क्लाससाठी दोन बेस क्लासेस आहेत. मग सी जे स्टुडंट्सचा डेटा आहे, जे स्टुडंट्सचे मेंबर्स आहेत ते ऑलरेडी टेस्टमध्ये आहेत. अगेन स्टुडंटचे सेम डेटा हा स्पोर्ट्समध्ये पण आहे. म्हणजे देअर आर टू कॉपीज
1 कॉपी इज देअर ऑफ स्टुडंट मेंबर्स इन टेस्ट. टेस्टमध्ये स्टुडंटच्या मेंबरची 1 कॉपी आहे आणि स्टुडंटच्या मेंबरची 2nd कॉपी आहे स्पोर्ट्समध्ये. मग जेव्हा आपण टेस्ट आणि स्पोर्ट्सवरून रिझल्ट क्लास क्रिएट करणार, देन इन दॅट रिझल्ट क्लास देर आर 2 कॉपीज ऑफ स्टुडंट मेंबर्स देअर. ओके, म्हणजे रिझल्ट क्लासमध्ये स्टुडंटच्या 2 कॉपी झाल्या व्हाया टेस्ट 1 अँड व्हाया स्पोर्ट्स. कळतं आहे. नाव हिअर सी व्हॉट इज दिस की स्टुडंट इज अ बेस. हा ग्रँड पॅरेंट आहे. आता हा ग्रँड पॅरेंट आहे कुणासाठी? रिझल्टसाठी. हे 2 आहेत ते पॅरेंट क्लासेस आहेत लाईक टेस्ट आणि स्पोर्ट्स. तर एका पॅरेंटकडून पण याची स्टुडंटची कॉपी रिझल्टकडे येते आहे आणि 2nd पॅरेंटकडून पण रिझल्टकडे ग्रँड पॅरेंटची म्हणजे स्टुडंटच्या मेंबरची कॉपी येते आहे. अँड दिस इज जस्ट अ ॲम्बिग्युअस सिच्युएशन फॉर कंपायलर. इथे ॲम्बिग्युटी रेज होते आहे. ॲक्च्युली कसं पाहिजेल आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ टेस्ट अँड स्पोर्ट देअर शुड बी ओनली 1 कॉपी ऑफ all the members of student class should come directly in result irrespective of how many paths are in between those 2 classes. म्हणजे काय की स्टुडंट आणि रिझल्टच्या इंटरमिडिएट किती क्लासेस आहेत, किती पाथ्स आहेत एक्झिस्ट, त्याला कन्सिडर न करता स्टुडंटच्या मेंबरची कॉपी रिझल्टमध्ये आली पाहिजे. आणि टेस्टचे स्पोर्ट्सच्या एनी नंबर ऑफ क्लासेस मे बी देअर, याच्यामध्ये कितीही क्लासेस असतील तरी त्यांच्या स्पेसिफिक मेंबर्स फक्त रिझल्टमध्ये आले पाहिजेत. जे इनहेरिटेड मेंबर्स आहेत ते डायरेक्ट आले पाहिजेत स्टुडंटकडून रिझल्टकडे. दॅट इज पॉसिबल अँड फॉर दॅट वी हॅव टू यूज व्हर्च्युअल बेस क्लास कॉन्सेप्ट. आता आपण काय करूया की नॉर्मल इनहेरिटन्स करूया. नॉर्मल कसं अचीव करतो आपण या एक्झाम्पलसाठी ते डायरेक्टली आपण इम्प्लिमेंट करूया. मग त्याच्यामध्ये आपण व्हर्च्युअल कीवर्ड कसा ॲड करायचा किंवा याला स्टुडंट विल बी द व्हर्च्युअल बेस क्लास. रिमेंबर, या केसमध्ये आपण व्हर्च्युअल बेस क्लास जो कॉन्सेप्ट बघणार आहे त्याच्यामध्ये आपण स्टुडंटला व्हर्च्युअल बेस क्लास म्हणून क्रिएट करायचं आहे. का तर टेस्ट आणि स्पोर्ट्स पण बेस आहेत ना. टेस्ट आणि स्पोर्ट्स याच्यासाठी बेसच आहेत ना रिझल्टसाठी. तर आपण फक्त स्टुडंटला ॲज अ व्हर्च्युअल बेस म्हणून डिक्लेअर करणार आहे. रिमेंबर, कारण स्टुडंटच्या मल्टिपल कॉपीज यायला नाही पाहिजे आहेत आपल्याकडे. ऑलरेडी टेस्ट आणि स्पोर्ट्सच्या नॉर्मल येणारच आहेत, त्याला काही प्रॉब्लेम नाही. दॅट विल बी स्पोर्ट्स अँड टेस्ट विल बी द नॉर्मल क्लासेस. त्यासाठी प्रोग्राम लिहायचा. तर लिहिणार कसा? तर नॉर्मल लिहायचं असेल तर आपण एक क्लास स्टुडंट क्रिएट करणार. ओके, क्लास स्टुडंट. आता क्लास स्टुडंटमध्ये आपल्याकडे डेटा मेंबर्स आपण घेऊया लाईक रोल नंबर अँड नेम, किंवा ओनली रोल नंबर घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर ओनली रोल नंबर घ्यायचा असेल तर आपण कसा घेणार की लाईक इंट RNO. दॅट्स इट. दिस इज अवर डेटा मेंबर ऑफ स्टुडंट क्लास. जर तुम्हाला नेम घ्यायचं असेल तर तुम्ही काय करणार, कॅर नेम ऑफ 20 असं एक नेम ॲडिशनल मेंबर घ्या. ओके, पण इथे आपण करंटली ओनली रोल नंबर घेऊया. आणि पब्लिक सेक्शनमध्ये आपल्याला मेंबर फंक्शन लिहायचे. तर एक गेटसाठी आणि एक डिस्प्लेसाठी लिहूया करंटली. तर गेटसाठी कसं लिहिणार की लाईक वॉइड गेट आपण स्टुडंट म्हणूया. गेट स्टुडंट म्हणजे याच्यामध्ये आपण रोल नंबर युजरकडून ॲक्सेप्ट करणार आहे. लाईक सी आउट एंटर रोल नंबर असं लिहिलं सपोज आपण. तर सी इन RNO. दिस इज आवर गेट स्टुडंट फंक्शन. कळालं? गेट स्टुडंट म्हणजे आपण काय करतो आहे, फक्त स्टुडंटची इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करतो आहे. इथे असं कन्सिडर करा की रोल नंबर ओनली नाही, तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे स्टुडंट स्पेसिफिक डिटेल्स इथे घेऊ शकता. लाईक इट मे हॅव रोल नंबर, नेम, डिव्हिजन, मोबाईल नंबर, एनिथिंग. ओके, मग तेवढे सगळे स्टुडंटचे डिटेल्स आपण ॲक्सेप्ट करणार आहेत. फॉर दॅट गेट स्टुडंट म्हणून आपण फंक्शन लिहायचं आहे. आता नेक्स्ट आपण काय लिहिणार, लाईक वॉइड पुट स्टुडंट. आता पुट स्टुडंटमध्ये काय करायचं, सी आउट ओनली यू हॅव टू डिस्प्ले द स्टुडंट डिटेल्स. मग आता इथे आपण फक्त रोल नंबर डिस्प्ले करूया. RNO. हा कळाला क्लास? सिम्पल आहे. आपण एक इंडिव्हिज्युअल क्लास क्रिएट केला स्टुडंटसाठी. त्याच्यामध्ये एक डेटा मेंबर आहे RNO, दॅट इज रोल नंबर. गेट स्टुडंटमध्ये आपण स्टुडंटची इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करतो आहे. पुट स्टुडंटमध्ये आपण स्टुडंटची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतो आहे. कळतं आहे? आता नेक्स्ट, आता याच्यावरून आपल्याला किती क्लासेस क्रिएट करायचे आहेत, 2. लाईक टेस्ट अँड स्पोर्ट्स असे 2 क्लासेस क्रिएट करायचे आहेत. तर आता सध्या हे थोडंसं साईडला घेते. स्टुडंट क्लास आपल्याकडे ऑलरेडी आहे. यू नो द स्टुडंट क्लास ना. स्टुडंटमध्ये रोल नंबर आहे, गेट स्टुडंट आहे आणि पोस्ट स्टुडंट आहे.
Okay, that's it. Now we have to create a test class using student class as a base. Okay, तर आपण कसं करतो, टेस्ट क्लास क्रिएट कसा करणार आहे आपण, क्लास टेस्ट. आता इथे आपल्याला टेस्ट क्लास हा स्टुडंटवरून क्रिएट करायचा आहे ना, म्हणजे डिराईव्ह करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, यू हॅव टू राईट लाईक पब्लिक स्टुडंट, असं ना, पब्लिक स्टुडंट. याचा अर्थ काय, वी हॅव क्रिएटेड दिस टेस्ट क्लास यूजिंग स्टुडंट क्लास ॲज अ बेस क्लास. मग आता काय होईल की आता नॉर्मल आपण पब्लिक स्टुडंट लिहिले, आपण याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करणार आहे नंतर. ओके, करंटली आता स्टुडंट क्लास स्टुडंट क्लास आता काय झाला, बेस झाला फॉर धिस टेस्ट क्लास. आता आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट क्लासमध्ये सम डेटा मेंबर घेऊया आणि मेंबर फंक्शन्स लिहूया. तर डेटा मेंबर, ऑलरेडी रोल नंबर इकडे आला आहे, आता ऑलरेडी रोल नंबर इकडे आला. आणि आपण रोल नंबरला काय करू शकतो की रोल नंबरला आपण प्रोटेक्टेड पण डिक्लेअर करू शकतो. म्हणजे इथे आपण काय करूया, रोल नंबरला प्रोटेक्टेड डिक्लेअर करूया, लाईक दिस, प्रोटेक्टेड. ॲक्च्युली तो जरी रोल नंबर प्रायव्हेट राहिला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, कारण रोल नंबर आपण पुढे जाऊन कुठे यूज करणार नाही आहे काही कॅल्क्युलेशन्समध्ये वगैरे. पण एक जस्ट इन जनरल प्रॅक्टिस म्हणून आपण रोल नंबरला प्रोटेक्टेड ठेवलं. तर प्रोटेक्टेड अँड पब्लिक विल बिकम प्रोटेक्टेड अँड पब्लिक इन डिराइव्ड क्लास. यू नो, जर इनहेरिटन्स पब्लिक टाईपचा असेल तर. ओके, 2 सब्जेक्टचे मार्क्स घेण्यासाठी आपल्याला इथे प्रायव्हेट सेक्शन किंवा प्रोटेक्टेडमध्ये घेऊया. प्रोटेक्टेडच घेऊया का, तर माझा पर्पज काय सांगते की स्टुडंट क्लासमध्ये आपण रोल नंबर घेतला, त्याच्यानंतर टेस्ट आणि स्पोर्ट्स 2 क्लासेस आपण त्याच्यावरून क्रिएट करणार आहे. आता स्टुडंटमध्ये रोल नंबर आहे, टेस्टमध्ये आपण 2 सब्जेक्टचे मार्क्स घेऊया युजरकडून. ओके, म्हणजे लेट M1 आणि M2 असं. आणि हा जो स्पोर्ट्स क्लास आहे, स्पोर्ट्स क्लासमध्ये आपण काय घेणार आहे की लाईक स्कोअर ऑफ एनी स्पोर्ट्स. तर स्कोअर घेऊया, स्कोअर. तर स्कोअर आणि रिझल्ट क्लासमध्ये आपल्याला काय करायचे, टोटल करायची तिन्हीची, दॅट्स इट. म्हणजे टोटल म्हणजे काय की टोटल विल बी द वन डेटा मेंबर इन दिस रिझल्ट क्लास. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, M1 प्लस M2 प्लस स्कोअर असं करणार. म्हणजे यानं काय होईल की यानं टोटल तुमचे मार्क्स प्लस स्कोअरची टोटल इथे तुम्हाला जस्ट कॅल्क्युलेट करायचे इन रिझल्ट क्लास आणि ती डिस्प्ले करायची. कळत आहे. तर दिस इज जस्ट अ नॉर्मल आपला फंक्शनॅलिटी अशी करायची आपल्याला. स्टुडंटमध्ये आपण रोल नंबर घेतला आहे, टेस्टमध्ये मार्क्स घ्यायचे 2 सब्जेक्टचे, स्पोर्ट्समध्ये स्कोअर, आणि फायनली रिझल्टमध्ये आपल्याला टोटल करायचे आणि ते डिस्प्ले करायचे. हे आपलं ॲक्च्युली टास्क आहे. आता हे टास्क करण्यासाठी आपण या टाईपमध्ये इनहेरिटन्स हायरार्की क्रिएट केली. ओके, याच्यामध्ये स्टुडंटवरून टेस्ट स्पोर्ट्सवरून रिझल्ट असं आपण बघतो. तर ऑलरेडी वी हॅव अ स्टुडंट क्लास. इन द सेम वे वी हॅव टू क्रिएट अ टेस्ट क्लास, बट इट इज अ डिराइव्ड क्लास ऑफ स्टुडंट क्लास. म्हणून आपण लिहिलं कसं, क्लास टेस्ट पब्लिक स्टुडंट. आता प्रोटेक्टेड सेक्शनमध्ये आपल्याकडे काय काय येणार आहे, 2 सब्जेक्टचे मार्क्स. तर जस्ट आपण काय लिहू शकतो इथं, इंटीजर M1, M2, दॅट्स इट. आता इथे पब्लिक सेक्शनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर गेट मार्क्स आणि पुट मार्क्स. तर गेट मार्क्स लिहू शकता, गेट टेस्ट म्हणू शकता, एनी टाईप ऑफ मेंबर फंक्शन यू कॅन राईट हिअर. नेम काही पण द्या, काही प्रॉब्लेम नाही. तर आता इथे वॉइड गेट टेस्ट असं देऊया आपण, गेट टेस्ट. गेट टेस्टमध्ये आपला पर्पज काय की 2 सब्जेक्टचे मार्क्स आपल्याला युजरकडून ॲक्सेप्ट करायचे. तर काय करणार इथे, यू विल जस्ट गिव्ह मेसेज लाईक सी आउट एंटर 2 सब्जेक्ट मार्क्स, दॅट्स इट. आणि इथे काय लिहिणार, सीन M1 M2. दिस इज आवर ओनली गेट टेस्ट. गेट टेस्टमध्ये आपण फक्त 2 सब्जेक्टचे मार्क्स ॲक्सेप्ट केले. आता पुट टेस्टमध्ये आपण काय करणार, वी विल जस्ट डिस्प्ले द मार्क्स लाईक वॉइड पुट टेस्ट. पुट टेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ओनली डिस्प्ले करायचं आहे सी आउट मार्क्स इक्वल टू, मी डायरेक्टली करते, M1 थोडा स्पेस देऊया आणि M2 असं केलं तरी चालेल. किंवा फर्स्ट सब्जेक्ट मार्क्स इक्वल टू सेकंड सब्जेक्ट मार्क्स इक्वल टू, किंवा इंग्लिश मॅथ्स असं दिलं तरी चालेल. एनिथिंग तुम्हाला जसं पाहिजे तसं इम्प्लिमेंट करायचं. आता आपला हा कुठला क्लास आहे, टेस्ट क्लास आहे. तर टेस्ट क्लास आपला ऑलरेडी क्रिएटेड आहे. आता नेक्स्ट क्लास वी हॅव टू क्रिएट, दॅट इज अ स्पोर्ट्स क्लास. स्पोर्ट्स क्लास कसा क्रिएट करणार, सिम्पल. इन द सेम वे वी हॅव टू क्रिएट अ स्पोर्ट्स क्लास. तर इथे क्लास थर्ड क्लास, दॅट इज क्लास स्पोर्ट्स. आता हा पण कोणावरून क्रिएट केला आपण, स्टुडंटवरून. म्हणजे इथे काय लिहिणार,
पब्लिक स्टुडंट. आणि याच्यामध्ये आपण एकच डेटा मेंबर घेणार आहे, दॅट इज स्कोर. ओके, तर काय लिहायचं इथे, इंट स्कोर. आता हा प्रायव्हेट नको घ्यायला, हा प्रोटेक्टेड घ्यायचा आहे. का प्रोटेक्टेड घ्यायचा आहे, कारण रिझल्ट क्लासमध्ये आपण काय करणार आहे, वी विल डू टोटल ऑफ M1 M2 आणि स्कोअर. तर M1 M2 आपल्या वरच्या क्लासमध्ये आहेत. या कुठला क्लास आहे तो, दॅट इज अ टेस्ट क्लास. मग टेस्ट क्लासमधले M1 M2 आपले कुठं आले पाहिजेत, रिझल्ट क्लासमध्ये आले पाहिजेत, ॲक्सेस करता आले पाहिजेत. आणि दॅट इज ओनली पॉसिबल इफ मेंबर्स आर प्रोटेक्टेड. जर प्रायव्हेट असतील तर ते डिराइव्ड क्लासमध्ये ॲक्सेस करता येतील का, नाही. आणि त्याच्यामुळे आपण काय केलं की जे M1 M2 आहे तेही आपण प्रोटेक्टेड डिक्लेअर केले आहेत. अगेन स्कोअर ऑल्सो वी हॅव टू डिक्लेअर ॲज अ प्रोटेक्टेड. आता स्कोअर पण आपण इथे लिहिते मी बिकॉज ऑफ स्पेस. हां, नाव पब्लिक सेक्शनमध्ये आपल्याला काय लिहायला लागेल आता, गेट स्कोअर अँड पुट स्कोअर. सिम्पल. किंवा गेट स्पोर्ट्स, पुट स्पोर्ट्स, एनी नेम लाईक रिटर्न टाईप विल बी void get score लिहूया आपण, दॅट इज बेटर. गेट स्कोर, सी आउट, एंटर स्कोर्स, एंटर स्पोर्ट्स स्कोर, टी इन स्कोर. मग आता सिम्पल डिस्प्लेला काय पुट स्कोर लिहायचं आहे आपल्याला, की लाईक वी हॅव टू जस्ट राईट पुट स्कोर ना, void पुट स्कोर. आता पुट स्कोरमध्ये काय करणार, जस्ट सी आउट स्कोर. दॅट्स इट. दीज आर आवर 3 क्लासेस. फर्स्ट वन आपण क्रिएट केला आहे, दॅट इज अ स्टुडंट क्लास. स्टुडंट क्लासमध्ये आपण रोल नंबर घेतला, गेट स्टुडंट, पुट स्टुडंट. नेक्स्ट वी हॅव क्रिएटेड अ टेस्ट क्लास. आता टेस्ट क्लास हा स्टुडंटवरून डिराईव्ह झाला, दॅट्स वाय वी हॅव रिटन पब्लिक स्टुडंट लाईक दिस. याच्यामध्ये गेट टेस्ट, पुट टेस्ट, 2 सब्जेक्टचे मार्क्स आपण इथं मॅनेज करतो आहे. ओके, आणि नेक्स्ट वन इज अ क्लास स्पोर्ट्स. क्लास स्पोर्ट्समध्ये आपण ओनली स्कोअर घेतला आणि आता याच्यामध्ये गेट स्कोअर आहे आणि पुट स्कोअर आहे. आता आपल्याला फायनल क्लास क्रिएट करायचा आहे, दॅट इज व्हॉट, दॅट इज अ रिझल्ट क्लास. आणि रिझल्टमध्ये आपण काय करणार आहे, ओनली 1 डेटा मेंबर विल बी देअर, दॅट इज टोटल. आणि त्या टोटलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, M1 + M2 + स्कोअर करायचं आहे. अँड दॅट इज अलाउड बिकॉज M1 M2 स्कोअर ऑल दीज आर प्रोटेक्टेड मेंबर्स ऑफ दोज क्लासेस. मग आता आपल्याला जो क्लास क्रिएट करायचा आहे दॅट इज रिझल्ट. रिझल्ट कुणावरून डिराईव्ह होतं, कुणावरून करतो आपण, टेस्ट आणि स्पोर्ट्सवरून, नाही स्टुडंटवरून. स्टुडंटवरून आपण डायरेक्टली नाही करत आहे, इनडायरेक्टली. ओके, बट दॅट इज डिराइव्ड फ्रॉम टेस्ट, दॅट इज पब्लिक टेस्ट. आणि कॉमा देऊन आपण सेकंड क्लास नेम लिहितो, दॅट इज पब्लिक स्पोर्ट्स. कळालं. नाव नेक्स्ट. आता आपल्याकडे काय काय आहे, सी वी हॅव. आता इथे एक डेटा मेंबर घ्यायचा होता आपल्याला. डेटा मेंबर कोणता घ्यायचा आहे आपल्याला, दॅट इज टोटल ओनली. तर टोटल आपण आता प्रायव्हेट घेतला तर चालेल टोटल. का बरं, कारण तो पुढे आपल्याला यूज करायचाच नाही आहे, इनहेरिटन्स संपला आहे आपला आता इथे. ओके, तर दॅट्स वाय यू कॅन डिक्लेअर दॅट टोटल ॲज अ प्रायव्हेट. टोटल तुम्ही प्रायव्हेट घ्या, पब्लिक घ्या, इट डझंट मॅटर्स हिअर. पब्लिक घेत नाही आपण, प्रोटेक्टेड किंवा प्रायव्हेट काही घ्या. आता इथे पब्लिक सेक्शनमध्ये आपल्याला काय लिहायचे, ओनली डिस्प्ले रिझल्ट म्हणून मेंबर फंक्शन आपण लिहिणार आहे, ओनली डिस्प्ले रिझल्ट. ओके, तर हाऊ टू राईट दॅट, सी void डिस्प्ले रिझल्ट असं आपण काहीतरी फंक्शन लिहिलं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, टोटल कॅल्क्युलेट करायचे आणि ती जस्ट डिस्प्ले करायचे, दॅट इज ओनली आवर टास्क. मग आता टोटल कॅल्क्युलेट कशी करणार, तर डिरेक्टली यू कॅन ॲक्सेस दॅट M1 + M2 अँड अगेन स्कोअर. यू कॅन डायरेक्टली फेच हिअर. ओके, दॅट्स इट. अँड यू हॅव टू डिस्प्ले दिस टोटल लाईक सी आउट टोटल इक्वल टू, ओनली टोटल इक्वल टू करूया आपण, अँड टोटल. दॅट्स इट. दिस इज आवर क्लास, दिस इज अ क्लास रिझल्ट. पण आता जेव्हा तुम्ही असं करताल ना, तेव्हा तुम्ही जर हा प्रोग्राम ऑब्जेक्ट क्रिएट केला रिझल्ट क्लासचा सपोज तुम्ही, आणि ऑब्जेक्ट तुम्ही रिझल्ट क्लासचा क्रिएट कसा करणार, मेनमध्ये आपल्याला रिझल्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. तर सी हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ रिझल्ट क्लास. तर void मेन लिहूया आपण, void मेन. मेनमध्ये आपण काय करणार, रिझल्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. हाऊ टू क्रिएट रिझल्ट OBJ लाईक दिस. मग आता आपल्याकडे रिझल्ट क्लासकडे केवढे मेंबर फंक्शन्स आहेत, हाऊ मेनी मेंबर फंक्शन्स आर देअर इन रिझल्ट क्लास. सी आपल्याकडे इथे स्टुडंट क्लास होता मेन आपला,
स्टुडंटवरून हे दोन डिराईव्ह झाले, लाईक टेस्ट अँड स्पोर्ट्स, आणि टेस्ट आणि स्पोर्ट्सवरून आपला रिझल्ट क्लास क्रिएट झाला. तर जेवढे पण मेंबर फंक्शन्स पब्लिक सेक्शनमध्ये आपण लिहिले ते सगळे काही पुढे पुढे इनहेरिट होत गेलेत. तर बेसिकली ह्या डायग्राममध्ये बघितलं तर स्टुडंटकडे कुठले आपले मेंबर फंक्शन्स आहेत, गेट स्टुडंट अँड पुट स्टुडंट. तर आपल्याकडे काय काय गेट स्टुडंट आहे आता, प्लस पुट स्टुडंट पण आहे. सिमिलरली गेट टेस्ट, पुट टेस्ट, गेट स्कोर, पुट स्कोर, ऑल दीज 6 मेंबर फंक्शन्स वी कॅन कॉल नाव. अगेन फायनल डिस्प्ले टोटल ऑल्सो, डिस्प्ले रिझल्ट ऑल्सो वी कॅन कॉल. कळत आहे. तर आता एवढे सगळे मेंबर फंक्शन्स आपण ॲक्सेस करू शकतो. पण एक प्रॉब्लेम आहे. कुठला प्रॉब्लेम आहे की सी गेट स्टुडंट आणि पुट स्टुडंट इथे पण आहेत, इथे पण आहेत. कळतं आहे का. म्हणजे सी आपण स्टुडंट क्लासवरून टेस्ट आणि स्पोर्ट्स क्रिएट केला ना. टेस्टकडे आहे गेट टेस्ट पुट टेस्ट, स्पोर्ट्सकडे आहे गेट स्कोअर पुट स्कोअर, आणि याच्याकडे काय रिझल्टकडे वी हॅव अ डिस्प्ले रिझल्ट. नाव टेल मी रिझल्ट क्लासचा आपण जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे तेव्हा कुठले मेंबर फंक्शन्स आपण कॉल करणार आहे. रिझल्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण, मेंबर फंक्शन्स कुठले कॉल करू शकतो आपण, ऑल. फर्स्ट आपण कॉल काय करणार, गेट स्टुडंट. लाईक सपोज मी इथे लिहिलं गेट स्टुडंट, ओबीजे डॉट गेट स्टुडंट. यांना काय होईल, माझा रोल नंबर ॲक्सेप्ट होईल त्या स्टुडंटचा. बट सी इथं प्रॉब्लेम काय होतोय, सी गेट स्टुडंट आणि पुट स्टुडंट हे जे दोन आहेत ते दोन कॉपी झाले त्याच्याकडे रिझल्ट क्लासकडे. आपण ॲम्बिग्युटी इन मल्टिपल इनहेरिटन्स बघितलेलं. मल्टिपल इनहेरिटन्समध्ये एक ॲम्बिग्युअस सिच्युएशन येते. काय येते, जर तुमच्या 2 बेस क्लासमध्ये सेम फंक्शन नेम आले आणि ते जर तुम्ही डिराइव्डमध्ये त्याला कॉल करायचं म्हणताय तेव्हा तुम्ही जेव्हा गेट स्टुडंट म्हणताल तर वेदर दॅट कॉपी फ्रॉम टेस्ट का ती कॉपी स्पोर्ट्सकडून घ्यायची, हा प्रॉब्लेम येणार आहे ना. मग त्या केसमध्ये आपण स्कोप रिझोल्युशननी तेवढ्यापुरतं ती ॲम्बिग्युटी रिझॉल्व केलेली. पण आता तसं नाही करणार आहे आपण. आता आपण सिम्पल वे एक यूज करणार आहे, दॅट इज अ नेक्स्ट, दॅट इज व्हर्च्युअल बेस क्लास कॉन्सेप्ट. की आता इथे जेव्हा तुम्ही गेट स्टुडंट कॉल केलं तर गेट स्टुडंट इज देअर इन टेस्ट ॲज वेल ॲज इन स्पोर्ट्स. का तर टेस्टमध्ये ऑलरेडी स्टुडंटकडून आलं आहे, स्पोर्ट्समध्ये पण स्टुडंटकडून आलं आहे. मीन्स देअर आर 2 कॉपीज आर ऑफ रोल नंबर गेट स्टुडंट अँड पुट स्टुडंट इन दिस रिझल्ट क्लास. रिझल्ट क्लासमध्ये जेवढ्या पण स्टुडंटमध्ये होत्या त्याच्या सगळ्याच्या 2 कॉपीज आल्या. मग आता काय करणार, 2 कॉपीज आहे, यू कॅन नॉट रिझॉल्व इट युझिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. दॅट इज नॉट द वे. आणि त्याच्यापेक्षा बेटर वे आहे, दॅट इज यू हॅव टू डिक्लेअर दॅट स्टुडंट क्लास as a virtual base class. Whenever you declare that student as a virtual base class, then what will happen? काय होतं या केसमध्ये की irrespective of how many paths exist in between that grandparent and child. This is a grandparent, this one is child. How many parents are there in between those two? Irrespective of that, only 1 copy of that student members will come in result. Only 1 copy. Automatically that will be done. Now for that what you have to do? How to declare any class as a virtual base class? Now we have to do this one first. तर आता virtual base class कसं डिक्लेअर करणार आपण, तर आपण रिझल्ट क्लास क्रिएट केला तेव्हा तिथे आपला बेस क्लास कुठले आपण सांगितले, टेस्ट आणि स्पोर्ट्स. आपल्याला व्हर्च्युअल बेस क्लास कुणाला डिक्लेअर करायचं, स्टुडंटला, ना की टेस्ट आणि स्पोर्ट्सला. म्हणजे इथे काही करणार का आपण चेंजेस, नो. नाव वी हॅव टू डू दोज चेंजेस इन दिस. हिअर यू हॅव टू डू द चेंज. आता याच्यामध्ये चेंज कुठे करायचा, सी आपण हा जो क्लास क्रिएट केला टेस्ट क्लास, ओके, दिस वन इज अ टेस्ट क्लास, आणि इथे आपण काय मेन्शन केलं, पब्लिक स्टुडंट. तर या केसमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागणार आहेत. सी हिअर आपण इथे डिक्लेअर करतो ना स्टुडंट ॲज अ बेस, मग इथे तुम्ही काय करायचं, पब्लिक व्हर्च्युअल स्टुडंट असं लिहायचं. काय लिहिलं मी, पब्लिक व्हर्च्युअल स्टुडंट. नाव दिस स्टुडंट इज अ व्हर्च्युअल बेस क्लास. ओनली व्हर्च्युअल कीवर्ड यू हॅव टू राईट व्हाईल इनहेरिटिंग दॅट क्लास. ओके, म्हणजे डिराइव्ड क्लास जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तेव्हा व्हर्च्युअल कीवर्ड अटॅच केला. मग आता इथे कसं, स्पोर्ट्स क्लासमध्ये सेम थिंग तुम्हाला करायची. तर स्पोर्ट्स क्लासमध्ये आपल्याला तेच करायचं आहे की सी काय लिहायचं, व्हर्च्युअल. आता मी सांगते 2 गोष्टी आहेत. आपण आधीच्या केसमध्ये काय केलं आहे, आधीच्या केसमध्ये आपण काय केलं की इथे पब्लिक व्हर्च्युअल स्टुडंट असं लिहिलं आहे. ओके, इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन राईट व्हर्च्युअल पब्लिक स्टुडंट ऑल्सो, नो प्रॉब्लेम. कळतं आहे, व्हर्च्युअल पब्लिक स्टुडंट असंही लिहिता येईल. पण पब्लिक
इथे काय लिहिणार, व्हर्च्युअल पब्लिक स्टुडंट. दॅट्स इट. आता इथे व्हर्च्युअल पब्लिक स्टुडंट, हिअर सी व्हर्च्युअल कीवर्ड यू कॅन पुट बिफोर पब्लिक और आफ्टर पब्लिक, इट डझंट मॅटर्स. You can write in any way, okay, either you can write virtual public, public virtual, anyway. Now this student class we have made as a virtual base class. Getting, we have made the student class as a virtual base class. Now that's it. This is just how to declare any class as a virtual base class. This is only the concept. ओके. आता इथे ओबीजे डॉट सगळं गेट आधी करून घ्यायचं आणि मग पुट करायचं. तर ओबीजे डॉट गेट स्टुडंट केलं आपण. ओबीजे डॉट गेट टेस्ट, हिअर इट विल आस्क फॉर दी मार्क्स. देन ओबीजे डॉट गेट स्पोर्ट्स, त्यानं काय होईल की तुमचे स्पोर्ट्सचे स्कोअर ॲक्सेप्ट झाले. आता हे सगळं ॲक्सेप्ट झाल्यानंतर आपण स्टुडंट इन्फॉर्मेशन सगळी डिस्प्ले करत जाऊया. तर कशी करायची, तर यू कॅन डू लाईक दिस. सी आउट students information is like this. आणि इथे जस्ट हे आपण असंच मेसेज डिस्प्ले केला की इथे सगळे पुट आपण कॉल करणार आहे. आता कसं करणार, ओबीजे डॉट पुट स्टुडंट, देन नेक्स्ट वन ओबीजे डॉट पुट टेस्ट, अँड फायनली ओबीजे डॉट पुट स्कोर, अँड अगेन वन मोर. All these are functions, so you have to call like a function call everything. That's it. This is just a virtual base class concept. Any doubts in this? Okay. म्हणजे याच्यामध्ये आपण फक्त काय केलं की डायमंड टाईप इनहेरिटन्स जेव्हा असेल तेव्हा जो ग्रँड पॅरेंट असतो त्याचे जे फीचर्स असतात, त्याचे जे ट्रेट्स असतात ते जेव्हा चाइल्डमध्ये येतात तेव्हा इररेस्पेक्टिव्ह ऑफ मिडल क्लासेस म्हणजे पॅरेंट क्लासेस ते डायरेक्टली चाइल्डमध्ये आले पाहिजे. आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर तो जो ग्रँड पॅरेंट क्लास आहे ॲज अ व्हर्च्युअल बेस क्लास म्हणून आपल्याला डिक्लेअर करायचा आहे. बट डिक्लेअर कसा करायचा, तर जेव्हा तुम्ही पॅरेंट क्लासेस डिक्लेअर करता तेव्हा तिथे इन्स्टेड ऑफ ओनली पब्लिक बेस असं लिहिण्याच्या ऐवजी व्हर्च्युअल पब्लिक बेस किंवा पब्लिक व्हर्च्युअल बेस असं लिहिणार. दॅट इज ओनली द पॉईंट. दॅट्स इट. थँक्यू.